नवरा बायकोच्या नात्यात प्रेम वाढवणारे वास्तुशास्त्रीय उपाय. आज अनेक घरांमध्ये सर्व काही असूनही नात्यांमध्ये गोडवा कमी होत चालला आहे. वास्तुशास्त्र सांगतं घराची रचना जशी असते तशीच त्या घरात राहणाऱ्यांची मानसिक ऊर्जा बनत जाते. म्हणूनच घरातले छोटे बदल नात्यांमध्ये मोठा फरक घडवू शकतात. बेडरूम मधील वास्तू नात्याचा पाया. नवरा बायकोची बेडरूम घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला असावी. ही दिशा स्थैर्य, विश्वास आणि समर्पण देते. बेड नेहमी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला टेकलेला असावा. बेड खाली जुने कपडे, भंगार ठेवू नये. बेडरूम मध्ये देवघर नसावं, कारण झोपेची जागा शांत हवी, तिथे ताण नको. आरसा आणि भांडणांचा संबंध. बेडरूम मध्ये आरसा असेल आणि त्यात झोपलेलं शरीर दिसत असेल तर ते नात्यात गैरसमज वाढवतो. आरसा बेडसमोर नसावा. असेलच तर रात्री झाकून ठेवा. हे केल्याने मन शांत राहतं आणि संशय कमी होतो. रंगांचा प्रभाव, प्रेम की तणाव. घरातले रंग मनावर थेट परिणाम करतात. नवरा बायकोच्या खोलीत खूप गडद लाल, काळा रंग टाळा. फिकट गुलाबी, क्रीम, आकाशी, पिस्ता, हिरवा हे रंग प्रेम, सौम्यता आणि समज वाढवतात. अग्नी आणि पाणी संतुलन गरजेचं. स्वयंपाकघरात अग्नी तत्व असतं. गॅस आणि सिंक एकमेकांसमोर नसावेत. असे असतील तर मध्ये लाकडी फळा किंवा हिरवा मॅट ठेवा. यामुळे घरातला राग, चिडचिड हळूहळू कमी होते. शुक्रवारचा छोटासा उपाय खूप प्रभावी आहे. शुक्रवार हा प्रेम, सौंदर्य आणि नात्यांचा ग्रह आहे. प्रत्येक शुक्रवार बेडरूम मध्ये गुलाबाचा सुगंध ठेवा किंवा सुगंधी मेणबत्ती लावा. शक्य असल्यास पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचा रुमाल एकत्र ठेवावा. हे उपाय मनाला मृदू बनवतात. जोडप्याचे फोटो ऊर्जा वाढवतात. घरात नवरा बायकोचा हसरा, आनंदी फोटो दक्षिण पश्चिम भिंतीवर लावा. वेगळे फोटो टाळा. दुःखी आठवणी देणारे फोटो काढून टाका. फोटो म्हणजे आठवणींची ऊर्जा. घरातली स्वच्छता, मनाची स्वच्छता. वास्तुशास्त्र सांगतं जिथे अस्वच्छता असते तिथे नकारात्मक विचार वाढतात. तुटलेली भांडी, न वापरलेली जुनी वस्तू, अडकलेले दरवाजे, हे सगळं नात्यांमध्ये अडथळे निर्माण करतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि शांतता वाढावी तर या चॅनलवर आपण असेच सोपे, शास्त्राधारित आणि अनुभवातून आलेले उपाय पाहणार आहोत. म्हणून नातं जपायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण घर सुंदर असेल तर मनही सुंदर होतं.